शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आहे 20 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत थोडक्यात। काल आपण पाहिलं साधारण 52,500 रुपये हा एक सरासरी दर चालू आहे गठणचा। 170 किलोचे जे गठण आहे त्या गठणचा जागतिक बाजारपेठेमध्ये आज रेट स्तब्ध आहे, म्हणजे आज रेटमध्ये काही वाढ झालेली नाही आहे। त्यामुळे रेट जो आहे 52,500 वर राहणार आहे। त्या पद्धतीमध्ये जी कापसाची रेंज असणार आहे ही साधारण 7,000 पासून 7,700 रुपयापर्यंत असणार आहे। आता ही झाली रेंज, परंतु या रेंजच्या पलीकडे सध्या आपल्याला काही ठिकाणी कापूस बाजारभाव पाहायला मिळतोय। त्यामध्ये कोणत्या बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त दर आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर मिळेल। तर मित्रांनो, सध्या आपण पाहतोय कापूस बाजारभावामध्ये जे गठणचे जागतिक दर रेट आहेत तर हे पडलेले आहेत। आता यामध्ये काही प्रमाणामध्ये पॉलिटिक्स होतं, आता हे काही शेतकऱ्यांना मान्य नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं CAIचा सध्याचा 2025चा जो प्लॅटफॉर्म मार्केट रेटचा चालू आहे त्यामध्ये 100% काहीतरी झोल आहे। कारण मार्केट एवढं पडून परत एवढं स्टडी राहत नाही। मार्केटमध्ये हालचाल जी आहे ही रोज चालू असते। कदाचित एखाद्या दिवशी असं असतं की मार्केट स्टेबल असतं, परंतु याच्यामध्ये वाढ किंवा आवक जावक ही चालू असते। कमी जास्त मार्केट होतंच, परंतु यावर्षी तसं काही दिसत नाही आहे। आता सरासरी रेट जो होता तर तो साधारण 7,000 ते 7,700 रुपये होता। आता गव्हर्नमेंटने MSP 7,751 रुपये दिला आहे, तो तर शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकरी इथं काही बोलणार नाही, परंतु मी काही जर म्हटलं की थोडंसं पॉलिटिक्स होतंय तर मग मात्र लगेच काहीतरी त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागणार। तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा की 7,751 रुपये असताना सुद्धा आपल्याला 7,000 रुपयाचा रेट का मिळतोय आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करताय याचा विचार तुम्हाला पहिलं करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, कापूस सुरू झाला त्यावेळेस 6,000 रुपये अगदी 3,000 रुपयापासून खरेदी चालू होती, त्यावेळेस सुद्धा आपण शांत होता। त्यावेळेस का बरं आवाज नाही उठवला? म्हणजे ज्या गोष्टीवर आवाज उठायला पाहिजे त्या गोष्टीवर आपलं अजिबात तोंड उघडत नाही, परिणामी आपण स्वतः खड्ड्यात जातो। चला, आता बाजार दर काय चालू आहे तर बाजार दर साधारण 7,000 रुपये चालू आहे। ठराविक ठिकाणी 7,700 रुपयापर्यंत दर आहे, परंतु पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकच अशी बाजारपेठ आहे जी पूर्ण बाजारपेठ हलवून टाकते, ती म्हणजे अकोट बाजार समिती, अकोला जिल्हा। त्या ठिकाणी जो कापूस दर आहे हा अगदी 8,500 पासून पुढे आहे, अगदीच 9,500 रुपयापर्यंत। कालही आपण हे पाहिलं आणि आज मार्केट स्टेबल आहे, त्यामुळे आजही 9,500 पर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळू शकतात। येत्या आठवड्यापर्यंत 10,000 पण क्रॉस होऊ शकतात। आता ही शक्यता म्हणजे अशी काही चुकीची होईल असं काही वाटत नाही, कारण ज्या पद्धतीमध्ये 52,500 रुपये दर असताना सुद्धा अगदी 9,500 रुपये दर शेतकऱ्यांना मिळतोय, तर 10,000 सुद्धा मिळू शकतो, परंतु हा लॉंग टर्म राहणार नाही। जर गठणचं मार्केट जे आहे हे जर स्टेबल असेल किंवा कमी दराचं असेल तर पुढे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण तयार होणार आहे आणि यात काही वाद नाही। मित्रांनो, तुम्हाला जर कापूस विक्री करायचा असेल आणि तुमचा परिसर जर हा अकोला जिल्हा असेल तर मग मात्र तुम्हाला विचार करणं गरजेचे आहे, कारण रेट हा तुम्हाला खूप चांगला मिळतोय आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घ्यावं की तिथं एवढा रेट का मिळतोय। आता हे रेट का मिळतोय तर हेही जाणून घेणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं, अकोट बाजार समितीमध्ये जो लिलाव होतो, लिलाव म्हणण्यापेक्षा जो रेट मिळतो तो CAI म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत जो काही जागतिक बाजारपेठेचा रेट आपल्याला समजतो त्या रेटनुसार होतो। दुसरा, मागणी आणि पुरवठा। आता सध्या मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे, त्यामुळं जे व्यापारी आहेत तर व्यापारी वर्गांमध्ये थोडीशी रस्सीखेच चालू आहे, त्यामुळं त्यांना रेट तो मिळतोय। मित्रांनो, रेटबद्दल अशीच डेली अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळी व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला ते नोटिफिकेशनद्वारे समजेल। धन्यवाद।